सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात गेल्या 2 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसानं चांगली हजेरी लावल्यानं खरीप हंगामाच्या कामांना वेग आलाय। जमिनीत बऱ्यापैकी ओल निर्माण झाल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांनी भुईमूग, सोयाबीन पेरणी तसेच भात टोकणीस प्रारंभ केलाय। यावर्षी उन्हाळा कडक असल्यानं शेतकरी मान्सूनच्या पावसाची आतुरतेनं वाट पाहत होते। 2 दिवसांपासून पडलेल्या दमदार पावसामुळे शेतात पेरणीयोग्य वाफसा तयार झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतशिवार गजबजून गेलाय। ट्रॅक्टर, बैलजोडीच्या साहाय्यानं नांगरणी, वखरणी, भात पेरणी करून शेतकरी मजुरांच्या साहाय्यानं भुईमूग व सोयाबीनची पेरणी करत आहेत। काही ठिकाणी भात खाचरात टोकणीची कामही सुरू झालीये। वेळेवर पाऊस झाल्यानं यंदा खरीप हंगाम चांगला जाईल अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे। पेरणीसाठी बियाणं, खतांची जुळवाजुळव करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवरही शेतकऱ्यांची गर्दी वाढलीये। काल अतिशय चांगल्या प्रतीचा पाऊस झाला, त्यामुळे शेतामध्ये अतिशय खोलपर्यंत अशी ओल गेल्यामुळं आमच्या गावातील आज शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी भुईमुगाची पेरणी केली आणि इथून पुढं तसाच पाऊस चांगला पडावा ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि ह्या वर्षीचे जे पीक येईल ते अतिशय सुंदर येईल आणि अशा प्रकारची आपण महाराजांच्या चरणी एक प्रार्थना करू आणि अशा पद्धतीने महाराजांना स्मरून आम्ही आज पेरणीचा शुभारंभ केलेला आहे आणि पेरणी आता चालू आहे।